श्री जी.एम. संकपाळ हायस्कूल येथे भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार। मुलांच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी स्तुत्य उपक्रम। श्री जी.एम. संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी प्राथमिक विभाग यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात। आजकाल धावपळीच्या जगामध्ये उत्तम शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळणे कठीण बनलेले असल्याकारणाने मुलांना व्यावहारिक ज्ञान होण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावहारिक ज्ञान अवगत असणं गरजेचे असल्याकारणाने श्री जी.एम. संकपाळ श्रीपेवाडी शाळेमध्ये चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरण्यात आलेला होता। या आठवडी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी जीवनावश्यक पालेभाज्यांची दुकाने लावलेली होती। यामध्ये वांगी, बटाटे, टोमॅटो, फ्लावर, कोबीज, मुळा, कोथिंबीर, भेंडी तर खाद्यपदार्थांच्यामध्ये पाणीपुरी, भेल, सँडविच असे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी लावलेले होते। या आठवडी बाजारामध्ये विद्यार्थ्यांचे पालकांनी देखील सहभाग घेतला होता। या बाजारामध्ये पालकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्याकडून विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या विकत घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी या बाजारासंदर्भात बोलताना माध्यमांशी ऋतुराज शितोळे, शालेय विद्यार्थी साई कीर्तने, विद्यार्थिनी रेवती श्रीखंडे, संकपाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक जे.एस. जाधव, संचालक गजानन शिंदे, विद्यार्थिनी दुर्वा परीट, शिक्षिका के. बुजरे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज संकपाळ शाळेत जो आठवडी बाजार भरवलेला आहे त्याबद्दल मी प्रथम मुख्याध्यापक, शिक्षक आणि बाकीचे सर्व सहकारी यांचे प्रथम मी आभार मानतो। कारण या आठवडी बाजारामधून मुलांना नफा, तोटा, फायदा आणि मुलांचा व्यवहार आणि आठवडी बाजार कसा करायचा, फायदा कसं करायचं, परत माळू कोणतं विकायचं, बाकीच्या दुसऱ्या गोष्टी कोणत्या विकायच्या, त्यापासून आम्ही आणले किती रुपयाला आणि विकले किती रुपयाला आणि त्यातून नफा किती झाला, या सगळ्या व्यावहारिक गोष्टी मुलांना खरोखर समजून येतात आणि तेच बाजारामध्ये विकताना शेतकऱ्यांचं कष्ट किती झालेलं आहे ते टिकवण्यासाठी आणि बाजारभाव कसा असतो हे सुद्धा समजून येते। त्याबद्दल मी खरोखर शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा या आठवडी बाजार भरवल्याबद्दल खरोखरच आभारी आहे। धन्यवाद। शाळेची गरज होती, सरांनी आम्हाला व्यावसायिक शिक्षणाचे ज्ञान मिळवण्यासाठी सरांनी आम्हाला बाजार भरवण्यास सांगितला। ते बाजार भरवण्यास सांगितला व मी बटाटो ही भाजी निवडली कारण आजकाल पिकांवर औषधाची फवारणी जास्त करत आहे, त्यामुळे बटाटो हा अशी भाजी आहे की जी जमिनीत तयार होते व त्याला औषधे लागत नाही, त्यामुळे बटाटे ही भाजी मिळते। श्री जी.एम. संकपाळ प्राथमिक शाळेची मी विद्यार्थिनी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे। आमच्या शाळेत आज फूड फेस्टिवल आणि भाज्यांचा स्टॉल लावलेला आहे। आम्हाला व्यवहार मिळण्यासाठी आमच्या शाळेने आम्हाला प्रोत्साहन केले व हा कार्यक्रम ठरवला। आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांच्याकडे गेलो व सांगितलं की आम्हाला असा हा कार्यक्रम भरवायचा आहे। आमच्या शाळेत लगेच बोलले की आम्ही भरूया आणि आज शनिवार दिनांक 25/1/2025 रोजी हा कार्यक्रम भरवला आहे। प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याने बाजाराचं नियोजन केलेलं आहे। ज्याप्रमाणे गावोगावी आठवडी बाजार होतात त्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना देखील बाजाराचं महत्त्व कळावं आणि बाजार कसा केला जातो याची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे। तरी या उपक्रमाला भरघोस असा प्रतिसाद विद्यार्थ्यांनी, पालकांनी दिलेला आहे आणि हे सर्व श्रेय शाळेतील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका यांना जातं। कारण लहान मुलांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा हा एक भाग आहे आणि भविष्यामध्ये शिक्षण घेऊन नोकरी मिळेलच याची खात्री नसल्यामुळं विद्यार्थ्यांना हे एक अनमोल अशा स्वरूपाचं मार्गदर्शन आहे आणि हे मार्गदर्शन घडवून आणण्यामध्ये प्राथमिक जी.एम. संकपाळ प्राथमिक शाळेचा सिंहाचा वाटा आहे। असेच नवोपक्रम त्यांनी राबवावेत आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण करावी
आणि त्याबद्दल आयोजित केल्याबद्दल त्यांना मी हायस्कूल विभागाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि असे नवीन उपक्रम राबवावेत अशी त्यांना शुभेच्छा देतो. हायस्कूलमार्फत प्रायमरी विभागामार्फत अतिशय चांगला उपक्रम राबवण्याचं इथं सफल झालेलं आहे आणि त्यांनी ते राबवायला लागले. शाळेच्या विद्यार्थ्यांना बाजार म्हणजे काय हे समजण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवला जात आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये एक स्फूर्ती निर्माण व्हावी, बाजाराबद्दल काय पद्धतीनं बाजार भरला जातो, किती प्रकारचे फळं किंवा काय विकली जातात आणि विक्री करत असताना त्याच्यापासून आपल्याला किती फायदा झाला पाहिजे हेही त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. प्रायमरी विभागामार्फत हा उपक्रम राबवण्यासाठी प्रायमरीचे हेडमास्टर आणि त्याचबरोबर शिक्षक स्टाफ हा अतिशय मेहनतीनं विद्यार्थ्यांच्यापर्यंत सगळं शिकवलं जातं आणि कसा बाजार भरायचा याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं जातं. खरोखर हा अतिशय चांगला उपक्रम आहे. त्या उपक्रमाबद्दल मी त्या सर्व स्टाफला धन्यवाद देतो. यावेळी या आठवडी बाजाराला भेट देण्यासाठी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश कोरे, चेअरमन डॉक्टर पी.ए. पुजारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस.डी. पवार, शाळेचे शिक्षक सी.एस. पाटील, डी.आर. कुंभार, एस.आर. मगदूम, एल.व्ही. हटकर, व्ही.ए. कदम, आर.आर. पाटील, बी.एस. शिंपुकडे, एस.ए. जलपुरे, आर.एस. कावडकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी पालक वर्ग उपस्थित होते. ICB न्यूजसाठी श्रीपेवाडीहून संजय कांबळे.